प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे याला दुपारनंतर कल्याणच्या कोर्टात हजर करणार। रमेश म्हात्रेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश। नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार। म्हात्रेच्या नावावरती तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, तर इतर आरोपींवरती हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत। रमेश म्हात्रेच्या मारहाण प्रकरणावरून केडीएमसीमध्ये महिला नगरसेविकांमध्ये भीतीचं वातावरण। आरोपी नगरसेवकाचे निलंबन करा, काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णींची मागणी। महिला डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं, कांचन कुलकर्णी यांचा सवाल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्या। प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चा, सूत्रांची माहिती। नाशिकमधील ठाकरे सेनेचा कुठलाही नगरसेवक फुटणार नाही, आमच्यात कोणताही नगरसेवक कुठेही जाणार नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेतच रस्सीखेच सुरू आहे। ठाकरेंच्या नगरसेवकांचं स्पष्टीकरण। शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांची पत्रकार परिषद। ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला। कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंची भेट, चर्चा। 2 दिवसात 2 भेटीची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा। पवारांनी फार कष्टाने आपले खासदार निवडून आणले आहेत, मग आता अस्वस्थ होण्याचं काय कारण आहे, राऊतांचा सवाल। अस्वस्थ कुणी नसतं, मोदी शहा दबावाचं राजकारण करून असे मासे गळाला लावतात। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचं भाष्य। 2029ला देशात इंडिया आघाडी सत्तेत येणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। शिंदे आणि पवारांच्या भेटीवरती आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, संजय राऊत यांच्याकडून स्पष्टीकरण। संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे। शरद पवार आणि शिंदेंची भेट सहज झाली आहे। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठलीही बैठक झाली नाहीये। संजय राऊतांच्या नाराजीवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। संजय राऊत आज शरद पवार यांच्यावरती आरोप करतायत, उद्या उद्धव ठाकरेंवर देखील आरोप करतील। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला। महाविकास आघाडी खरं तर विकासासाठी नव्हे तर विनाश करण्यासाठी एकत्र आली, हे सिद्ध झालं, बन यांचा आरोप। शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, मात्र ते पक्ष सोडतील की नाही या संदर्भात माहीत नाहीये। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। ठाकरेंच्या पक्षात सारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते, असंही पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने पक्षाची स्थापना केली, ते हयात असताना पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात, संजय राऊत यांचा सवाल। आमचे खासदार कुठेही जाणार नाहीयेत। पृथ्वीराज चव्हाण यांना दुसरी काहीतरी माहिती मिळाली असेल, त्यांना कोण अस्वस्थ वाटलं मला माहित नाही। पवारांचे 6 खासदार अस्वस्थ असल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाहीये। पवारांची राष्ट्रवादी कुठेही विलीनीकरणाच्या चर्चेत नाहीये। काँग्रेसकडून विलीनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही, सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण। नाशिकच्या टीसीएस मधील महिला अत्याचार आणि कथित धर्मांतर प्रकरण, आरोपी निदा खानला जामीन। जेलमध्ये बाळाला जन्म देण्याची वेदना महिलेसाठी असह्य, कोर्टाची टिप्पणी। तर न्यायालयीन विवेकाधिकाराचा वापर करत निदा खानला जामीन मंजूर। शेतीमुळे भारताला सोने की चिडिया म्हणत नव्हते, घराघरात स्टार्टअप असल्यानं भारताला सोने की चिडिया असं म्हणत होते। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वादग्रस्त वक्तव्य। गडचिरोलीमध्ये जमीन अधिग्रहणाला सरकारची बळजबरी का, जमीन एमआयडीसीला देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध, स्थगितीनंतरही जमीन मोजणी करायला पथक कसं जातं, वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल। तुळजाभवानी मंदिरामध्ये चीनी कंपनीचे सीसीटीव्ही बसवलेत, ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचा आरोप आहे। या प्रकारची एसआयटी चौकशी करा, आमदार कैलास पाटील यांची मागणी। मोशी इमारत दुर्घटनेमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, पाऊस नसल्यानं काम वेगात सुरू आहे। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी महापौर रवी लांडगे यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचूक यांच्यासोबत फोनवरून संवाद आहे। स्वतःची काळजी घेण्याचा ठाकरेंचा वांगचूक यांना सल्ला। मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गडकरींच्या ताफ्यासमोर 3 व्यक्ती आल्या। मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील शिवगड पुलाजवळची घटना आहे।
नितीन गडकरींच्या गाड्यांचा वेग सुमारे 120 किलोमीटर प्रति तास होता। पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी, तिन्ही व्यक्तींचे जबाबही नोंदवले। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार। प्रभाग 138 मधील AIMIMचे नगरसेवक रोशन शेख यांचा सदस्यत्व रद्द। दुसऱ्या क्रमांकावरती असलेला भाजपचा उमेदवार आता नगरसेवक होणार आहे। मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद त्यामुळे आणखी वाढणार आहे। रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव। भोंदू अशोक खरात प्रकरणात बदनामी केल्याने याचिका दाखल। आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, अंजली दमानिया यांच्यासह इतरांची नावं। माध्यमांमधून बोलताना बदनामी केल्याचा दावा। प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचा खटला आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार आहे। कोर्टाने परवानगी देऊनही संजय गायकवाड यांची चौकशी झालेली नाही। प्रशांत आंबींचा हा गंभीर असा आरोप आहे। ठाकरे शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावरती एका व्यक्तीकडून हल्ला करण्याचा प्रयत्न। शेख रफीक असं हल्लेखोराचं नाव। MSF जवानाच्या सतर्कतेमुळे हल्ल्याचा डाव उधळला। महाराष्ट्र ATSची राज्यभर मोठी कारवाई। अनेक ठिकाणी एकाच वेळेस छापे। पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधांची चौकशी। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा रोड, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी धाडी। 100हून अधिक जण ATSच्या रडारवर। पुण्यामध्ये गोरगरीब वारकऱ्यांची मनपाकडून लूट सुरू आहे। गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयात समोरील मनपाचा शौचालय वापरण्यासाठी ठेकेदाराकडून पैशांची मागणी केली जाते। वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा त्यामुळे फोल ठरलेला आहे। पुण्यामध्ये वारकऱ्यांसाठी मोफत शौचालय असताना पैसे घेतल्याचा प्रकार। संबंधित ठेकेदारावरती तात्काळ कारवाई करावी, काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांची मागणी आहे। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट। मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पळवले, पैसे पळवले। पैसे चोरीला गेल्यानं किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू अनावर। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। काल संध्याकाळी पालखीचं पुण्यामध्ये आगमन। पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम असणार। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोठ्या उत्साहामध्ये स्वागत। माऊलींच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय। दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये पालखीचं दर्शन घेणार। नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस पालखीच्या दर्शनासाठी येणार। वारकऱ्यांना OTPद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार। आषाढी पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची विशेष सुविधा उपलब्ध। गजानन महाराजांची 57वी पायी पालखी ही दिंडी परळीतून अंबाजोगाईकडे मार्गस्थ झालेली आहे। अत्यंत शिस्तबद्ध ओळखली जाणाऱ्या पालखीमध्ये 700 वारकरी सहभागी आहेत। टाळ, मृदुंगाचा गजर आणि गणगण गणात बोटे असा जयघोष करत पालखी मार्गस्थ झालेली आहे। रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात। 32हून अधिक सायकलपटूंचा सहभाग। शक्ती, भक्ती तसेच शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे रवाना। यवतमाळमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याआधीच 5 महिन्यांचं वीज बिल। बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा खुर्द या ठिकाणचा प्रकार। महावितरणच्या कारभारावरती ग्राहकांचा संताप। शिरगाव साळशी कणकवली अंतर्गत रस्त्याची दुरवस्था। TV9 मराठीने बातमी दाखवली आणि त्यानंतर कॉन्क्रीटरकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू। मोरी खचल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झाला होता। नाशिकच्या अंबड लिंक रोड या परिसरात रस्त्याची चाळण। रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवल्यानं नगरसेवकांचा संताप। रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलन, नागरिकांचा इशारा। परभणीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून 21 वर्षीय मुकबधीर तरुणीवरती अत्याचार। आरोपी गणेश मंजुळकर विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ 49% पेरण्या। पावसानं उशिरा हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या। 15 जुलैपर्यंतच सोयाबीनची पेरणी करा, कृषी विभागाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक आहे। अवघ्या 8 तासात धरणाच्या जिवंत पाणी साठ्यामध्ये 1% वाढ झाली आहे। सध्या धरणामध्ये 22,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची उघडीप आहे। वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली आहे। सध्या चांदोली धरण 58% भरलं। धरणामध्ये 20 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे।
उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणामध्ये 43.11% उपयुक्त पाणीसाठा जमा, दौंडमधून 21,892 क्युसेकने उजनी धरणामध्ये आवक सुरू आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिरा. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये काही भागात दमदार पाऊस. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप दिली. वाशिम जिल्ह्याला दमदार आणि सलग पावसाची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट. 30 फुटांवर गेलेली पाणी पातळी 25 फूट 6 इंचांवर पोहोचली आहे. कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार परिसरात सोयाबीनवरती अमेरिकन जायंट मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव. किडीमुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. धाराशिवमधील सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट. गेल्या वर्षी 10 जुलैला धरणामध्ये 51.4% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा ही पाणी पातळी 51% खालावल्यानं चिंता वाढली आहे. करमाळा तालुक्यातील प्रस्तावित रेटेवाडी उपसिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा. आमदार नारायण पाटील यांच्या सूचनेवरून मंत्रालयात बैठक. कामासाठी तातडीने 50 लाख मंजूर करण्याची मागणी. भंडारामध्ये खोळंबलेली भात लागवड जोमात सुरू आहे. लोकगीताच्या तालावरती भात पिकाची लागवड सुरू आहे. पावसाअभावी भात पिकाची लागवड रखडली होती. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. आंबेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेती, घरं, रस्ते आणि वीज पुरवठ्याचे मोठे नुकसान झालं. बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूरमध्ये भोंदू ज्योतिषानं महिलेचे 5 तोळे सोन्याचे दागिने पळवले. भोंदू बाबाकडून देवीचा कोप होईल अशी भीती दाखवून फसवणूक. भोंदू ज्योतिषाची भोंदूगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागपूरमध्ये हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावाने सोशल मीडियावरती भाविकांची आर्थिक फसवणूक. फॉलोअर्सना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन. सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा ट्रस्टचे अध्यक्ष पॅरे खान यांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यातील जमीन घोटाळा प्रकरण. एमआयएम नगरसेवकासह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल. बनावट खरेदी खताच्या माध्यमातून 95 प्लॉट हडपल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. तर एमआयडीसी सिडको पोलिसांकडून कोट्यवधींच्या व्यवहारामध्ये यावेळी तपास केला जातोय. नाशिकच्या कळवणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याचा प्रकार. आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर. अल्पवयीन संशयितांची यावेळेस एका संशयिताची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. सातारामध्ये एमएससीबीच्या पोलवरील तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक. गस्तानी गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई आहे. 5 गुन्हे उघडकीस तर 11,43,000चा मुद्देमाल जप्त. रायगडच्या रोहा रेल्वे उड्डाणपुलावरील खड्ड्यामुळे भीषण अपघात. भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवाल यांचा मृत्यू. अपघातानंतर घटनास्थळीच गावकऱ्यांचं आंदोलन. नागपूरमध्ये 30 दिवसांनी तब्बल 62 जणांना सर्पदंश. जुलै महिन्यात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये 33 आणि मेयो रुग्णालयामध्ये 29 सर्पदंशांच्या रुग्णांची नोंद. रुग्णांमध्ये शेतकरी, मजूर तसेच कामगारांचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्याने काचेचे तुकडे गिळले होते. चिमुकल्याच्या पोटातून काचेचे तुकडे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया. मुंबई गोवा महामार्गावरती सावंतवाडी नेमळे परिसरामध्ये भरधाव कार उलटली. वाहनातून मोठ्या प्रमाणामध्ये मांसाची वाहतूक केली जात असल्याचं समोर. गोमांस किंवा मग वन्य प्राण्यांचं मांस असल्याचा संशय आहे. श्रीरामपूरमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात. नेवासा मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावरती अपघात झाला. या अपघातामध्ये मारुती 800 ही या कारमधील एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार. डेअरीमधून आणलेलं दूध उकळल्यानंतर रबरासारखं घट्ट झालं. पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातली घटना समोर आली आहे. टीटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 जण अटकेत. पवनकुमार अशोककुमार यादव आणि हरिओम रिचपाल सिंह पानू असं आरोपींचं नाव आहे. आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. झाडांच्या मुळाची काँक्रिटीकरणावरून सत्ताधारी प्रशासनात मतभेद. काँक्रिटीकरणामुळेच झाडे कमकुवत होऊन पडत असल्याचा महापौर रितू तावडे यांचा आरोप आहे. तर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून काँक्रिटीकरणामुळे झाडं पडत नसल्याचा दावा आहे. पावसाळी परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी बीएमसीमध्ये आज विशेष सभा. मुंबईमध्ये अलीकडे झाड आणि मॅनहोलच्या दुर्घटना. विशेष सभा घेत नसल्यानं महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाला होता.
समुद्राला भरती असल्यामुळे मुंबईची जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद. चौपाटीवरती लाईफगार्ड आणि सुरक्षा कर्मचारी ठिकठिकाणी तैनात. मुंबई पोलीस आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून खबरदारी घेण्यात येते. पालकमंत्री गणेश नाईकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. आढाव्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी शासन स्तरावरती विशेष प्रयत्न केले जाणार. भिवंडीतील अन्सार मोहल्ला परिसरात घराचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेमध्ये एक मुलगी जखमी. स्थानिकांनी 3 ते 4 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.